चहा झाला का पप्प्याच्या आईने बी पप्प्याच्या बापाला नाव घ्यायचं नाही. पप्पू चहा झाला. आणि मग पप्प्या गल्लीत खेळतोय, पप्प्याच्या बापाने चहा न्यायचा आणि मग वार करायला द्यायचे. जुना काळ, आता काळ बदलला. ही अशी सगळी महाराज मंडळी गावात सप्त्याला आली. याने चहा प्यायला नेली का वसरीवर बसली. संगीता चहा ठोगा नावाने हाका मारायची. चहा झाला का 3 माझा बाबा चहा झाला घेऊन जा. काळच असा पगार निघालाय मला. अहो आता लग्न सरई चालू आहे. कोणी मुलाकडे पत्रिका घेऊन येते, कोणी मुलीकडे. मनोहर वा अहो काल एक जोडपच पत्रिका घेऊन आला आम्हाला. मला पत्रिका दिली, मी तर फोटो पाहिले त्यांच्याकडे पाहिलं. म्हणलं फोटोतलेच हे दोघं आहेत म्हणलं. मग मी विचारावं म्हणलं खरं म्हणलं लगीन कोणाचं आहे. ते आमच्याच दोघांचं आहे. मला लाज नाही वाटत का लगीनाला जोडीने पत्रिका वाटीत. आणि ती बी लग्नाच्या आधी. हे सुखदेव बाबा ही अशी जुनी महाराज मंडळी होती आमच्यापाशी. ते म्हणले माऊली अहो हे कलियुग आहे, तुम्हीच लय माग राहिले. भाग्य समजा पत्रिका घेऊन दोघंच आलेत, तिघं नाही आले. असं काळ निघालाय सध्या. अरे म्हणलं ठीक आहे तुम्ही जोडीने पत्रिका वाटा, पण कीर्तनकाराला नका वाटा. का कीर्तनकाराला जोडीने पत्रिका वाटणं म्हणजे डीपीवर आकडा टाकणं. ते कीर्तनकार कुठंतरी सांगितल्याशिवाय राहील का. येडी ए कृष्णाच्या आईला हाका मारा. नंदाने सांगितलं. कृष्णाच्या आईला बोलवलं. यशोदेला विचार का ग कृष्ण कुठे.